कल्याण डोंबिवली महापालिकेत शनिवारी सर्वसाधारण सभा सुरू असताना पालिका आवारात झालेल्या राड्या प्रकरणी पोलिसांना 18 जणांना पोलिसांनी अटक केली आहे। पालिका आवारात भाजप समर्थक अपक्ष नगरसेवक कुणाल पाटील आणि शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड यांच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला। याआधी त्यांच्यात 2 वेळा अशाच प्रकारे वाद झाले होते, मात्र या वादाचं शनिवारी थेट हाणामारीत पर्यवसन झाल्यानं पोलिसांनीही लाठीचार्ज करून दोन्ही समर्थकांना पांगवलं। तेवढ्यावरच पोलीस यंत्रणेनं न थांबता खबरदारीचा उपाय म्हणून पालिका मुख्यालयात असणाऱ्या मोठ्या वाहनांची झडती घेण्यास सुरुवात केली। त्यात एका माजी नगरसेवकाच्या गाडीत मोठी बंदूक सापडली, तर एका गाडीतून पोलिसांनी हॉकी स्टिक जप्त केल्याचं पोलिसांनी सांगितलं। त्या ठिकाणी पोलीस प्रेझेन्सी असल्यामुळे जो होणारी घटना ते पार टळली आहे। आम्ही सर्वांना ताब्यात घेतलेलं आहे की ज्या ठिकाणी जनतेची मागणीसाठी लोक आलेले असतात, महासभा असते आणि त्या ठिकाणी हा असा प्रकार कधी असेल हे तिच्यापेक्षा शर्मेसारखी बाब नाही आहे। त्याच्याकरता आम्ही पूर्ण गाड्या चेक करतोय। त्या गाड्यांमध्ये काही हॉकी स्टिक मिळालेले आहेत आणि काही जे ब्लॅक फिल्म्स किंवा फॅन्सी प्लेट, नंबर प्लेट हे सर्व मिळाले आहेत। त्याप्रमाणे आपण ही कारवाई करतोय। महापालिकेमध्ये गेले अनेक दिवस राड्याचं वातावरण जे सुरू आहे त्याच्यामुळे आज पोलिसांनी जी कारवाई केली ती योग्यच आहे। महापालिकामध्ये आम्ही सगळे लोकांचे, जनतेचे प्रश्न मांडायला येतो। इथे काय आपसमध्ये भांडायला किंवा आपसमध्ये व्यक्तिगत आमची कुठलीही भांडणं हे करण्यासाठी येत नाही। गेले अनेक वर्ष कधीच महापालिकेमध्ये अशा घटना घडल्या नाही आणि पुढेही घडू नये अशी सगळ्या नगरसेवकांनी स्वतः समज घ्यावी आणि या सगळ्या याच्यातून बाहेर पडावं। नगरसेवकांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे। या अशा गोष्टी घडणं खरं म्हणजे अतिशय लांछनास्पद आहे की महानगरपालिकामध्ये महासभा चालू असते, बजेटचा विषय आहे आणि 2 गटांमध्ये किंवा इतर गटांमध्ये जी मारामारी वारंवार घडते आणि या सभागृहाला खरं म्हणजे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला ही एक लाजिरवाणी गोष्ट आहे आणि अशी गोष्ट घडू नये। झालेला प्रकार दुर्दैवी आहे। ज्यावेळेला नवीन नगरसेवक निवडून आले होते त्यावेळेला आयुक्तांनी या विषयाला एक चांगल्या प्रकारची शिस्त लावलेली होती। महासभेच्या दिवशी एकच गाडी आतमध्ये यायची, नगरसेवकाचा त्याच्यावर प्रत्येकाला स्टिकर दिलेला आहे आणि नंतर ही जी व्यवस्था करण्यात आली होती नंतर का बंद झाली मला माहीत नाही। त्याच्यानंतर आयुक्तांना आम्ही नक्की हे निदर्शनाला आणू की पहिली जी व्यवस्था आहे ती पुन्हा अस्तित्वात आणावी, जेणेकरून तो अशा दुर्दैवी घटना पुन्हा या आवारामध्ये होऊ नये। हे सगळे प्रकार राजकीय लोकांकडून होतात आणि मग महापालिकेचे सुरक्षा रक्षक शेवटी थोडेसे घाबरतात यांना, परंतु त्यांनी कोणाला घाबरण्याची गरज नाही। शेवटी कायदा सुव्यवस्थेचं राज्य आपल्या सगळ्यांना ठेवायचं आहे। शेवटी सभागृहाचं कामकाज आपल्याला व्यवस्थितरित्या चालवायचं असतं। गुंड आणि झुंडशाही करायला काही इथे युद्ध करायला निवडून आलेलं नाही आम्ही। तर नागरिकांनी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे। एकमेकांमध्ये भांडण्यासाठी एवढे तीक्ष्ण हत्यार बाळगणं हे अतिशय चुकीचं आहे। त्यातूनही जर राजकारणी लोक जर हे बाळगत असतील त्यांना मुळामध्ये हे जवळ असण्याचं काही कारण नाही आणि समर्थकांनी एकमेकांमध्ये भांडणं, प्रत्यक्षामध्ये नगरसेवकांची भांडणं होणं आणि समर्थकांनी भांडणं हे माझ्यामध्ये खूप चुकीचं आहे। समर्थकांमध्ये मारामारी होणं म्हणजे बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना असं मी म्हणेन, कारण मुळात आपण सामान्य समर्थक जे असतात हे सामान्य असतात आणि इतर मात्र मित्र राहतात, आपल्यामध्ये भांडण होतात, असं होऊ नये। आणि अर्थसंकल्पाविषयी महासभा एवढा महत्त्वाचा विषय महानगरपालिकेमध्ये चालू असताना हा प्रकार घडावा हे अतिशय लांछनास्पद गोष्ट आहे। महानगरपालिकेतला झालेला प्रकार बघून आम्हाला फारच मोठा धक्का बसलेला आहे की हे आम्ही निवडून दिलेले नगरसेवक यांना एवढे अंगरक्षक आणि यांची जरूरत काय? मुळात एकमेकांमधले हेवे दावे हे करण्यासाठी यांना अंगरक्षक त्यांनी ठेवलेले आहेत का जनतेच्या कामासाठी त्यांनी कार्यकर्ते यांना पाहिजेत? ज्यांच्याकडून आम्ही कामाची अपेक्षा करतो ते स्वतःच गुंड मवाली झाल्यात, तर आम्ही गुंड मवालींच्या बाबतीत दात कोणाकडे मागायची? आत्तापर्यंत जे नगरसेवक होते ते खूप चांगले होते, त्यांना काय असे बॉडीगार्ड वगैरे ठेवायची आवश्यकता लागत नव्हती। आत्ता ज्यांना बॉडीगार्ड ठेवायला लागतात त्यांची पात्रताच काय आहे प्रत्येक जण जोखून आहे। त्याच्यामुळे हे जे काय नगरसेवक जे आहेत ना ते काही लोकांच्या, नागरिकांच्या कामाचे नाही, त्यांना स्वतःला रक्षण करता येत नाही, त्यांना बॉडीगार्ड ठेवायला लागतात, तर हे काय कामाचे? दुसऱ्यांचं यांचं काय काम करणार? हे काही नाही। हे नगरपालिकेत का असे कसे होऊन निवडून येतात, त्यांना काही लोकांचं देणं घेणं पडलं नाही, फक्त आपलीच पोटं भरायची काम आहे त्यांची। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी विशाल वैद्य सध्या आपल्या बरोबर आहेत। विशाल, आपण पाहतो या राड्यानंतर पोलिसांनी गाड्यांची झडती घेतली, त्यामध्ये काही शस्त्र सापडली आणि पुढे होणारा अनर्थ टळला असंच आपल्याला म्हणता येईल। मात्र या राड्यानंतर आता याचे पडसाद डोंबिवलीत उमटू शकतात का, काय सांगता येईल?
नक्कीच भूषण, आपण असं म्हणू शकतो की जे परसाद उमटतील आणि ह्याचीच भीती खरं तर कल्याण डोंबिवलीकरांना वाटत आहे. कारण का राडेबाज नगरसेवक आणि त्यांचे चेले ही संस्कृती जी आहे गेल्या अनेक वर्षांपासून इथे चालत आलेली आहे. विशेषतः ही जी नवीन महापालिका आलेली आहे तेव्हापासून तर अस्तित्वात आलेली आहे 2015 पासून, तेव्हापासून तर मोठ्या प्रमाणामध्ये जे दादाभाई नगरसेवक इकडे निवडून आलेले आहेत त्यांच्यामध्ये तर वाद आहेतच. मात्र त्याचबरोबर त्यांचे जे चेले आहेत त्यांच्या बरोबर येणारे ते समर्थक आहेत. बॉडीगार्डच्या नावाने जे समर्थक आणतात, 2-2, 3-3 गाड्या भरून समर्थक आणतात. कुठेतरी स्वतः एकटेच येत नसून महापालिकेच्या आवारात 2-2, 3-3 गाड्या भरून त्यांचे समर्थक येतात. त्यामुळे कुठेतरी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती त्याला खूप ताण येतो आणि गेल्या 2 ते 3 महासभांमध्ये हा प्रकार वारंवार दिसून येत होता. वेळीच पोलिसांनी अत्यंत आक्रमक आणि योग्य असा पवित्रा घेतला आणि सर्व जे समर्थक होते त्यांना बाहेर घालवलं. त्यामुळे खरंच मोठा अनर्थ टळलेला आहे. शनिवारी 20 ते 25 जणांना ताब्यात घेण्यात आलं होतं या प्रकरणामध्ये आणि एकंदर चौकशी केली असता आता 18 जणांना अटक करण्यात आलेली आहे. मात्र यामध्ये नगरसेवक कुठलाही अटक नसून पोलीस याबाबत सखोल चौकशी करतायत अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. धन्यवाद विशाल या सविस्तर माहितीसाठी. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.